नमस्कार, आवाज जनता की मध्ये आपले स्वागत आहे। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। एक मोठी बातमी, सकल ओबीसी महामोर्चा संविधान चौक नागपूर येथे माननीय विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात मित्रपक्ष नेत्यासोबत 2 सप्टेंबरला काढलेल्या GR रद्द करण्याकरिता विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून हजारो ओबीसी बांधव एकत्रित झाले। धन्यवाद। सगळ्यात पहिले सप्टेंबरचा जो GR आहे आणि या मोर्चाला मिळालेले सर्व नेते आहेत, सगळे पक्षाचे नेते आहेत, सगळ्या समाजामधले प्रमुख नेते आहेत आणि सर्वांचं एकच म्हणणं आहे सरकारने ओबीसी समाजावर अन्याय चालवलेला मागणी आहे। त्याची नोंद या शासनाने करायला पाहिजे, नाही तर हेच बांधव त्यांच्या विरोधामध्ये गेलं तर त्यांचं आसन डळमळीत होईल हे सर्वांना माहीत आहे। म्हणून तात्काळ या संदर्भाचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी या सरकारने घ्यावा अशा प्रकारचा आग्रह सर्वांचा। ताई, आपण इथं आलात संविधान चौकात चंद्रपूरवरून, आपण कोणत्या भावनेने काय सांगणार? नमस्कार, मी सुनीता लोढिया माडेकर, चंद्रपूरवरून आम्ही 45 महिला भरून इथे आलेला आहोत। आमचा मुख्य उद्देश आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सकल ओबीसी समाजाला संविधानाच्या माध्यमातून जे आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाला हा जो 2 सप्टेंबरला महाराष्ट्र शासनाने GR काढलेला आहे त्या GRमुळे आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार आहे। मोठ्या प्रमाणामध्ये मराठ्यांचं ओबीसीकरण करून राहिलेलं आहे सरकार। त्याच्या विरोधामध्ये जो GR काढलेला आहे तो त्वरित सरकारने रद्द करण्यात यावा म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत। आपल्याला वाटते का की ह्या GRमुळे ओबीसी समाजाचं भरपूर नुकसान होईल? नक्कीच, कारण की आपण पाहत आहोत आज विधानसभेमध्ये पण मराठ्यांचे जवळजवळ 150च्या वर आमदार आणि खासदार आहेत। आज आमचा जो सकल ओबीसी समाज आहे अतिशय ग्रामीण क्षेत्रामध्ये शेती व्यवसाय, मजूर व्यवसाय, छोटे छोटे व्यवसाय करत आहे आणि GST वगैरे आल्यानंतर, नोटबंदी झाल्यानंतर हे छोटे व्यवसायसुद्धा बंद झालेले आहेत। शिक्षणाचा या महाराष्ट्र शासनाने बट्ट्याबोळ करून दिलेले आहेत। शिक्षकांचे आणि प्राध्यापकांचे पद रिक्त आहेत आणि कुठेही ओबीसी समाजाला आरक्षण न देता सरळ सेवा भरती करून हे आमच्या ओबीसी समाजावर मोठा अन्याय करत आहे। आणि हा जो 2 सप्टेंबरचा GR आहे यामुळे संपूर्ण करोडो मराठी सगळे ओबीसीमध्ये आल्यानंतर आम्हाला जी महाराष्ट्रामध्ये 19% आरक्षण मिळत आहे त्या आरक्षणाला मोठ्या प्रमाणात धक्का बसेल आणि आमच्या मुलांचं पुढच्या भावी भविष्याचं वाटोळं होईल म्हणून आम्ही सकल जर आता आहे तो रद्द करण्याची मागणी। जर रद्द झाला नाही तर आपल्या ओबीसी समाजामार्फत समोरची भूमिका काय राहील? समोरची भूमिका परत आम्ही महाराष्ट्र शासनाच्या दरबारामध्ये असंच रस्त्यावर राहू आणि विधान भवनावर सुद्धा आम्ही सगळा संपूर्ण ओबीसी समाज तिथे आमच्या हक्कासाठी
जनसैलाब उमटलेला आहे जी आर रद्द करण्यासाठी आपण काय सांगणार? नाही, 2 सप्टेंबर 2025 जो जी आर महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे तो ओबीसीच्या आणि अशा पद्धतीची मागणी आहे. काही दिवसांपूर्वी ओबीसीच्या काही नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी सह्याद्रीला बोलवलं होतं, त्या ठिकाणी चर्चा केली. त्या चर्चेमध्ये किंवा ओबीसीचे नेते असतील जी आर काढला या जी आरमुळे ज्या पद्धतीचं ओबीसीकरण सुरू आहे आणि तालुका माध्यमातून पंचायतीच्या माध्यमातून त्या ओबीसीकरणाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्यामध्ये सुरू आहे. पण हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून समजा मराठवाड्यात हा जो जी आर काढला आहे तर त्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीची स्वातंत्र्याच्या पूर्व काळामध्ये परिस्थिती होती मग त्या लागू करणार का, त्याच्यामध्ये वाद निर्माण होईल. आमची मागणी आहे की एकदा जिसकी जितकी संख्याबारी उसकी उतनी भागीदारी याप्रमाणे इमिजिएटली सर्व जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि तोपर्यंत हा 2 सप्टेंबर 2025 चा जी आर रद्द केला आज इथे उपस्थित झालेला आहे आणि अशा प्रकारे इतिहासामध्ये नोंद घ्यावी लागेल असे समग्र ओबीसी विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून इथे उपस्थित झालेले आहे. हा एकमेव मंच आहे जो मंच समग्र ओबीसीचा आहे. समग्र नेते सन्माननीय नेते खाली बसलेले आहेत. यामध्ये ज्यांनी जिवंतपणा टाकलेला आहे, ज्यांनी ओबीसीच्या अधिकाराला वाचा फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्यांनी ओबीसी बांधवांना एकत्र करून 2 सप्टेंबरच्या काळ्या जी आरच्या विरोधात लढा पुकारलेला आहे, ज्यामध्ये अनेकांचे नावे घ्यावे लागतील. प्रामुख्याने